ते राहिल्यानंतरच मग तुम्ही संकल्पयुक्त श्री स्वामी चरित्र सारामृत या पोथीच्या संकल्पयुक्त पारायणाला सुरुवात करावी। तर असो, ही नवीन सेवेकऱ्यांसाठीची माहिती मी थोडक्यात शेअर केली। आता जे नित्यसेवेमध्ये आधीपासूनच आहेत आणि पारायण करत आहेत, पण पारायणाच्या बाबतीतले नियम त्यांना माहिती नाही आहेत, त्यांच्यासाठी मी आता सगळी माहिती शेअर करते। आता श्री स्वामी चरित्र सारामृत या पोथीमध्ये एकूण अध्याय 1 ते 21 आहेत आणि ज्यावेळेस आपण या पोथीचं संपूर्ण पारायण करतो त्यावेळेस आपल्याला 1 ते 21 अध्याय आपल्याला एकाच बैठकीमध्ये वाचायचे असतात आणि त्या अगोदर आपल्याला 11 माळी श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करायचा असतो। 11 वेळेस आपल्याला तारक मंत्र म्हणायचा असतो। तारक मंत्र म्हणण्यासाठी एक पिण्याच्या पाण्याचा ग्लास किंवा तुम्ही तांब्या घेऊ शकता, त्यामध्ये पाणी घ्यायचं आहे, त्यावरती उजवा हात ठेवून आपल्याला 11 वेळेस तारक मंत्र म्हणायचा आहे, जेणेकरून ते पाणी जे आहे ते अभिमंत्रित होईल आणि तुमच्या घरामधल्या ज्या काही